हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता वाजले 4 वाजलेला आहे. आम्ही रानात आलो आहे आणि मी कसं म्हणतोय तसं त्यांनी म्हणा लागल्यात हाय हॅलो नमस्कार म्हणून. ते कसं कन्नडमध्ये बोलायला लागल्यात म्हणून मी म्हटलं ते नोट केलेलं आहे आणि माझा वॉईस हे केलेला आहे. आणि इथं आलेलो आहे मी आता हे बघा शर्ट घातलेला आहे आणि इकडं त्यांनी सुरू पण केलेत. बघा त्यांनी कसं काढायला लागल्यात. भांगलायचं काम सुरू आहे कारण आता 2 दिवसात सपतंय पूर्ण रान. हे बघा पहिलं आलं आम्ही तेव्हा त्याला काढायला खुरपतन धरायला येत नव्हते. मग आता माझ्यापेक्षा जास्त फास्ट चाललेलं आहे. चला मी पण काढून घेतो, नाहीतर त्याने म्हणणार व्हिडिओ करत बसलीस काय. आता 6 वाजलेला आहे. आम्ही आता घरला चाललो आहे. जाताना कसं तिथं जळण होते आणि त्यांनी थोडं काढून ते जळण तोडून ठेवलं होतं आणि मी ते घेतलेलं आहे. आणि तिथं पडलेलं होतं, बाबा पण घेतलेलं आहे. आणि आता मी घरला चाललेलो आहे. त्यांनी कसं व्हिडिओ करायला लागल्यात, जरा फास्ट झालेलं आहे आणि मी म्हणाला जरा स्लो करा म्हणून. इकडं बाबा आणि मी जळण घेतलेलं आहे. आणि जाताना कसं इथं पडलेलं असते ते गोळा करून घेऊन जायचं. विकत काय आणायला लागत नाही, तर लाईट विकत नाही आणि पाणी नाही आणि जळण सगळं काही मिळतं आहे. आता चाललेलं आहे 6:30 वाजलेला आहे. कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. येऊन हातपाय धुवून घेतलं, देवासमोर दिवा लावला आणि तिकडे चहा प्यायला लागलो आहे. मी म्हटलं सरळ बसा म्हणून, बघा त्यांनी कसं बसायला लागलं. या तुम्ही पण चहा प्यायला. आणि तिकडं बाहेर बाबांना पण दिलेलं आहे. हे बघा मी चूल घातलेला आहे आणि ते व्हिडिओ मी केलेच नाही, मी लक्षातच नाही मला व्हिडिओ करायचं. ते बघा कसं चूल घातलेलं आहे आणि त्यांनी चूल पेटवा लागल्यात. मी बाहेर आतलं सगळं बाहेर आणून ठेवतो कारण चुलीवरच करायला पाहिजे. कारण गॅस संपले का नाही हे तर कुठं मिळत नाही. 30 किलोमीटर जायला पाहिजे. आत्नी म्हणून गाव आहे तिथं जायला पाहिजे, मग तिथनं आणायला पाहिजे गॅस. म्हणून आहे ते थोडं चहा नाश्ता तेवढंच करून घेतो. इकडं बघा दिवा लावलेला आहे देवासमोर आणि इकडं चवळी घेतलेला आहे आणि त्या भाजून घेतलं आणि इकडं कुकरमध्ये लावलेलं आहे. 2 शिट्ट्या करून घेतो कारण कुकर कसं ते जास्त काळं होत नाही. मी त्यावर हे ठेवलेलं आहे. त्याला कुकरमध्ये मस्त शिजलेलं आहे आणि त्याचं उसळ करायचं आहे त्यांच्यासाठी. आणि मला आणि बाबांसाठी मी भेंडी केलेलं आहे कारण त्यांनी भेंडी खात नाही, त्यामुळं तेच पातळ जरा आमटी करायचं होतं. त्यातलंच जरा काढून त्यांना उसळ केलं. इकडं बघा भेंडी केलेलं आहे आणि हे उसळ पण झालेलं आहे. आता मी इकडं बाहेर आणून ठेवलं होतं. चटणी मीठ पाणी सगळं बाहेर आणून ठेवून एकदम ठेवून घेतलेलं आहे सगळं. आणि इकडे मी करायला लागलो आहे. त्यांनी पण बसलेलं आहे तिथं चुलीपुढंच कारण थंडी लय आहे इकडं. शेकत बसलेलं आहे त्यांनी. आणि पहिला भाकरी करून घेतलं, भाकरी झालेलं आहे. मग झाल्यावर कुकर लावलं, कुकरमधलं चवळी शिजवून घेतलं, त्याचं उसळ झालं आणि त्यातलंच थोडं काढून तेच आमटी करायला लागलं कुकरमध्येच. आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि रानातले कसं वातावरण किती मस्त छान असतं आणि बरं वाटतंय रानात. संध्याकाळचं आणि सकाळ दोन्ही टाईम मी चुलीवरच करतो. सकाळी लवकर सगळ्यांचं आंघोळ झाल्यानंतर पटकन त्यावरच भाकरी करून मग भात आमटी ते त्याच्यावरच करतो. त्याला इकडं स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे. तेवढं आमटी झालं का नाही झालं. आणि इकडं बाबा पण बसलेला आहे मोबाईल बघत. आणि त्यांना व्हिडिओ कर म्हटल्यावर सगळीकडं मोबाईल फिरवत व्हिडिओ करतात त्यांनी. इकडे जेवायला बसलेलं आहे मी. आता 8:30-9 वाजलेला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी व्हिडिओ इथेच थांबवतो. प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या